महाराज लग्न झालं तुमचं? चालू नाही. आता गरज ऐक, गरज आणि आवड. आता लग्न करणं ही तुमची गरज आहे, पण सुंदर बायको भेटली पाहिजे ही तुमची पटलं. कपडे घालणं ही गरज आहे, पण ब्रँडेड घालायची ही काय आवड. कळतं ना. कीर्तन करणं ही गरज आहे, पण चांगली संस्कृती पाहिजे ही आवड आहे. म्हणजे आवड आणि गरज वेगवेगळी आहे. येते लक्षात येतं ना. आवड आणि गरज वेगवेगळी आहे, आणि जिथं आवड आणि गरज एकच झाली, जिथं आवड आणि गरज एक झाली तिथं समाधान प्राप्त झालं. म्हणून कोणतीही संत पहा, तुकाराम महाराज पहा, संत ज्ञानेश्वर महाराज पहा, संत गोरा कुंभार पहा, संत चोखा मेळा पहा, संत रोहिदास, संत बहिणाबाई, कुणी पहा, ते सुखी होते का? बोला बोला. ते सुखी नव्हते, पण त्यांची आवड आणि त्यांची गरज एकच होती. कोणती? एकदा कीर्तन सुरू झालं आपलं की आपल्याला काही घेणं नाही. पाऊस येऊ, पाणी येऊ, तिकडे भाजी धुण्याचे आपल्याला काय हे बघा. जितके संत आहे या सर्वांची आवड आणि गरज एक होते. आवड आणि गरज एक झाली म्हणून संत समाधानी होते. आज आमची आवड आणि गरज ही वेगवेगळी आहे म्हणून आमचं चित्त समाधानी नाही. ज्याने पहा तो टेन्शन मध्ये, आणि आवड आणि गरज एक झाली म्हणजे बाकी कितीही चिंता आल्या तर त्या चिंता तुमच्या राहत नाही. माझी या भक्ता माऊली सांगतात, माझी या भक्ता काय संसाराची चिंता आणि समर्थाची कांता पोरांना मागे, अरे राजाच्या पत्नीनं भीक मागू नये, तसं माझं काय होईल अशी जीवानं चिंता करू नाही. फक्त चिंतन करावं. काय करावं? चिंतन करावं.
दामाजी पंत नावाचे संत होते, माहित आहे तुम्हाला? दामाजी पंत, त्यांचं गाव सोलापूर जवळ मंगळवेढा. मंगळवेढ्याला तसे आणखीन संत होऊन गेले. चोखामेळा सुद्धा मंगळवेढ्याचेच होते आणि कानोपात्रा सुद्धा मंगळवेढ्याचेच होते. तर या मंगळवेढ्यामध्ये आता शांततेत आहे का, या मंगळवेढ्यामध्ये दामाजी पंत आणि हे एका मुघल बादशाच्या दरबारी खजिनदार होते. काय होते? खजिनदार, म्हणजे सगळा खजिना त्यांच्या अंतर्गत. आणि खजिनदार असताना दामाजी पंत काय झालं की त्या काळामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळे सर्व जनता उपाशी मरायला लागले. मग दामाजी पंताच्या घरात जितकी ज्वारीचे पोते होते ते सगळे त्यांनी दान करून टाकले. सगळे दान करून टाकले की या ज्यांना जितकी ज्वारी लागते तितकी घेऊन जा, फक्त तुम्ही जेवण करा. तर आपले धान्य सर्व भंडार वगैरे उघडून दिले की घेऊन जा. असं करता करता दामाजी पंताच्या घरची सुद्धा ज्वारी संपली. आता कसं करायचं, तर राज दरबाराचा खजिना त्यांच्याकडे होता आणि त्या खजिन्यामध्ये सुद्धा ज्वारीचे पोते होते. असे 20 गोदाम त्यांच्याकडे भरलेले होते. त्यांनी सांगितलं की ज्या ज्या लोकांना लागते त्यांनी या गोदामावर यावं आणि राजाच्या खजिन्याची ज्वारी घेऊन जावी आणि आपला उदरनिर्वाह करावा. ज्वारीचं वाटप संपलं आणि ज्वारीचं वाटप संपल्यानंतर ही बातमी राजाच्या कानावर गेली आणि राजाने सांगितलं की दामाजी पंताला बंदी बनवून घेऊन या. त्यांना फाशीची शिक्षा देऊन टाकली. मग त्यांना पकडण्यासाठी सैन्य घरी गेले. कोणाचं? दामाजी पंत. दामाजी पंताच्या घरी सैन्य गेले. सैन्य गेले त्यावेळेस दामाजी पंत भगवंताकडे बसलेले होते आणि दामाजी पंत भगवंताची भक्ती करत असताना एक त्यांचा भाव होता. भाव ते परमात्म्याला आपला पुत्र समजत होते. बरं का नाही? ज्या वेळेस आपण देवाची भक्ती करतो ना त्यावेळेस देवासाठी आपल्या मनामध्ये एक भाव पाहिजे. तो भाव पतीचाही असू शकतो, तो भाव पुत्राचाही असू शकतो, तो भाव मित्राचाही असू शकतो. तो भाव असतो आणि जो भाव असेल त्या भावात भगवंत भेटतो. मीराबाईचा भाव काय होता? माझा पती आहे. मीराबाईला सांगितलं मिरे लग्न कर, तर मीराबाई काय म्हणत होती? ऐसे वर को क्या वरू जो जन्मे और मर जाए, वरना है उसको वरू जो जन्म जन्म तर जाए. की बाबा अशा व्यक्तीसोबत काय लग्न करायचं की जो आता आहे आणि थोड्या वेळात गेले. असा नवरा करायचा नाही. मग देवाची भक्ती करत असताना भाव पाहिजे. पतीचा, पुत्राचा, मित्राचा, जोही आपला भाव आहे तो भाव पाहिजे. दामाजींचा सुद्धा हा भाव होता. कोणता? दामाजी पुत्र समजत होते आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याला विठू म्हणत होते. काय म्हणत होते? विठू. आता हे पूजा करत बसले होते. दारामध्ये त्यांची पत्नी होती आणि सैन्य त्यांच्या दारात गेले आणि सैन्याला सांगितलं कहा है दामाजी, उन्हें लेने आए. काय? हम उन्हें लेने आए. जग्या दोषींना तू आहे. मी चूक केलेली आहे, मान्य आहे आणि हा गुन्हा मी स्वीकारतो. पण ऐक विठुराया, जर तुला दंड द्यायचा असेल तर राजाच्या हाताने देऊ नको. दंड द्यायचा असेल तर तुझ्या हाताने दे. तू जो दंड देशील तो मी स्वीकारेल, कारण गुन्हा मी स्वीकार करतो. एक भाव है, नाथ इस अनाथ का बना भला संजोग, अब जो तारोगे नहीं मेरी हंसी करेंगे लोग. पंढरीराया, जर आता तुम्ही मला इथं तारलं नाही आणि त्याच्या हाताने जर मला सजा झाली तो लोक म्हणतील मोठा विठ्ठलाचं भजन करत होता, मोठ्या विठ्ठलावर प्रेम करत होता, कसा फासावर लटकला. लोक हसतील मला आणि मला नाही हसतील, तुझ्या भक्ताला हसतील. आणि तुझं वचन आहे की भक्तासाठी तू स्वतःचं वचन सुद्धा मोडतो. ये ना विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या पांडुरंगा,
विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा पांडुरंग विठ्ठला मूर्ती समोर बसलेले आहेत आणि भजन करतात. काय करतात याच्यावर लक्ष द्या. काय करतात? भजन करतात. तिकडे पांडुरंग परमात्मा आई रुक्मिणीला सांगतो, रुक्मिणी जरा 2 मिनिटात जाऊन आण. किती मिनिटात? आणि एक सुंदर असं बालक त्या राज दरबाराच्या समोर उभं राहतो. सुंदर, इतकं सुंदर की त्याला पाहून सैनिक सुद्धा मागे सरकतात. छोटस असं बालक आहे, सावळा वर्ण आहे त्याचा. आणि तो बालक हळूहळू हळूहळू हळू त्या राज दरबारात जातो. सर्व लोक फक्त त्याला पाहून मोहित होतात, कारण भगवंताचं जे रूप आहे ना ते एकदा ज्यानं पाहिलं की बाकीचे रूप त्याच्या डोळ्यात भरत नाही. वराह पिंडम नटवर वपुह कर्णिकारम विभद्रवास कनक कपीशम वैजंती मालम. हे असं सुंदर रूप भगवंताचं. आणि तो विठू तिथं जातो आणि त्या हातामध्ये मोहरा आहे आणि राजाला म्हणतो, राजा अरे दामाजी पंत जे आहेत ना, ज्यांना बंदी बनवण्यासाठी तू सैन्य पाठवले, मी त्यांचा सेवाधारी आहे. सेवाधारी मी त्यांचा सेवाधारी आहे. मी त्यांची सेवा देत असतो. मी त्यांच्या पुत्राच्या समान आहे. आणि त्यांच्याकडून मी कर्ज म्हणून 1.25 लाख सोन्याच्या मोहरा घेतल्या होत्या. पण मला माहित पडलं की त्यांनी तुझं गोदाम लोकांना वाटून टाकलं, सर्व गरिबांची सेवा केली, म्हणून त्या मोहरा तिकडे न देता तू दंड देणार आहेस म्हणून तुझ्या दरबारात आणल्या. ह्या मोहरा घे. त्यांचे कैवारी होतात. आणि मग त्या बादशाहाने विचारलं की तुझं नाव काय आहे? कारण ते रूप, एखादं रूप असं असते की जे डोळ्यात भरल्यानंतर डोळ्यातून जात नाही. ते इतकं सुंदर रूप होतं की तुझं नाव काय? त्यांनी सांगितलं दामाजीला सांगा विठू आला होता. कोण आला होता? आणि ते प्रेमाने काय म्हणत होते?
विठू म्हणत. हा त्यांचा भाव होता. कोणाविषयी? परमात्म्याविषयी. हा त्यांचा भाव होता की दामाजीला सांगा विठू आला होता, आणि निघून गेले. दामाजी पंत तिथं सैन्य घेऊन आले. दामाजी पंतांना उभं केलं दरबारात. बादशाने सांगितलं सर्व मोहरा मिळाल्या, आम्ही तुम्हाला सोडून देतो, पण दामाजी एक काम करा. एक काम. कोणतं काम? तो जो विठू आला होता ना, एकदा त्याला घेऊन या, त्याला मला पाहायचं आहे. दामाजीने विचार केला, मला जो सुळीवर लटकवणार होता आज तो माझ्या चरणात आहे, आणि प्रार्थना करतो की मला कोण भेटून द्या? विठू भेटून द्या. अरे मरणार होते दामाजी पंत. काय होते? मरणार. पण त्यांनी चिंतन कोणाचं केलं होतं? भगवंताचं. जितने तारे गगन में चाहे उतने बैरी होय. अरे जितके तारे आकाशात आहे तितके जरी तुमचे शत्रू असले, अरे बाल न बाका हो सके जब रक्षक गिरधरी होय. एक केस, तुमच्या एक केसाला सुद्धा हात लागू शकत नाही जर रक्षक तुमचा परमात्मा आहे. हरी जया भक्ता कशाची आवश्यकता बाबा? भजन करणे. म्हणून तुम्ही पहा, मी 2 भजन म्हणले पण विठ्ठलाचेच म्हणले. बाकी प्रमाण टाकलं. प्रमाण पाहिजे किती? जसं चटणी असते की चव आणण्यासाठी तितकं प्रमाण पाहिजे. पण झोप लागली तर टाकलं प्रमाण, नाही तर मार्मिक मार्मिक सांगून त्या जीवाचं कल्याण होईल हेच कीर्तनकारांना सांगितलं पाहिजे. आवडीने भावे हरिनामकेशी तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको केलं करून कोणत्या गोष्टीचा प्रतिलक्ष तसेच सकाळची वाचा करीतो सांभाळ. तुला मोकलेला ऐसे नाही जशी स्थिती आहे त्याच्यावरील आहे. कौतुक पाय संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. धावत्या काळात धावत्या वेळेत जसं होईल तसं गुरु आज्ञेनं गुरु परंपरेनं जसं सुरू आहे तसं माझ्या मुखातून इथं उभं राहिल्यानंतर नाथबाबाचा अभंग घेतल्यानंतर त्याच्यावर विश्लेषण करताना विवेचन करताना एखादा चुकून शब्द बाहेर पडला असेल, एखाद्याचं मन दुखलं असेल, एखाद्याला त्रास झाला असेल, काही कष्ट जागी झाले असेल, जितके दोष असतील ते सगळे मी माझ्या पदरी घेतो. आपला मुलगा समजून मला माफ करा, पण माझ्या शब्दावर लक्ष द्या आणि भजन करा. कारण तुम्हाला मी सांगतो तर तुम्ही भजन केलं नाही तर काही तुमच्या सोबत येणार नाही. कोणीच आपलं नाही, फक्त भजन आपलं. एक ब्रह्म 2 माया 3 गुण 4 वेद 5 भूत 6 शास्त्र 7 पुढे 8 वसू 9 भक्ती 10 इंद्रिय 18 रुद्र 12 राशी 13 धन 14 विद्या 15 तिथी 16 शृंगार 17 तत्व 18 पुराण ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातली 1801 नंबर 24 येणे वरे ज्ञानदेव सुद्या झाला. 4वेळी जाणं साई शास्त्री कारण 18 पुराण हरीचे गाठी सगळं हरीचं भजन करतात. तुम्ही हरीचं भजन करा आणि ज्या संतांनी आम्हाला हरीच्या भजनासाठी उभं केलं त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वर